राम राम मंडळी. मग काय म्हणता मग बाई, मी आलतो आज सुरेश मामाच्या घरी. नंतर मग आज आहे सुरेश मामाच्या घरी जेवण, मसाला भात, गणपती जेवण आहे आज. जेवण आताच नाही आहे, जेवण आहे रात्री. मग हा आहे सुरेश मामाच्या घरचा गणपती बाप्पा. पण गणपती बाप्पाला पण ना आशीर्वाद मागितला, ह्या वर्षी नाही तर पुढच्या वर्षीपर्यंत रिस्टार्ट झालंच पाहिजे मी. आणि मामी आणि आई स्वयंपाक करत आहे बघा. मामी बघा पुरणाच्या पोळ्या करत आहे मस्त गरमागरम. नंतर मग रात्री बघा आमची फॅमिली सगळेजण आम्ही आलं मग सुरेश मामाच्या घरी जेवण करायला. मस्त गरमागरम भात खाल्ला मस्तपैकी. आणि तुम्हाला तर माहित आहे, जेवढं घरचं स्वादिष्ट लागत नाही जेवण, तेवढं देवाबाचं स्वादिष्ट जेवण लागते. आणि मग गेलो मंडळात, तिथे भेटले माझे फॉलोअर्स बघा. मग निखिल भावले गणपती बाप्पा. आणि मग निघाला दुसरा दिवस. मग चाललो मी महालक्ष्मी जेवण करायला. पहिले केसावर मशीन गिसीन मारली मस्त पैकी, टिक्का इक्का लावला. तर मग हा बघा हा छोटू. बघा छोटूला म्हटलं बाबा तू माझ्यासोबत चल जेवण करायला. मग तो म्हणे चला म्हणे मी पण येतो जेवण करायला. आणि सगळ्यात पहिले तर मग पाया लागलो महालक्ष्मी देवीच्या. देवीला चांगला आशीर्वाद मागितला तर सुखी ठेव. आणि तुम्ही पण कमेंट नक्की लिहा जय माता दी. आणि मग होता भाई आपला भावाचा बर्थडे, म्हणजे तुषार डगवाळेचा यांचा बर्थडे होता. आणि मग केला ना बर्थडे सेलिब्रेशन भाई. मीने पण त्याला केक चारला आणि त्याने पण आम्हाला केक चारला. आणि मी तर केक खाल्याच भिडलो रे बाबा. मी काय सगळे मित्रच केक खाली भिडलो. बघा तुम्ही पण पुरा केक पतला करून टाकला खाऊ खाऊ. आपलं कामच लय भारी आहे, मग मन तर सांगितलं नाही. आणि मग गेलो मारवाडी पुरा मंडळ मध्ये. मग तिथे आपले फॅन भेटले, ते म्हणे आम्हाला ब्लॉग मध्ये घ्या. मग त्यांना पण ब्लॉग मध्ये घेतलं. तर मग आजचा ब्लॉग कसा वाटला तर कमेंट नक्की करा आणि शेअर करा मस्त दाबून. चला भेटू पुढच्या ब्लॉगनी. बाय.